संगमनेर व अकोला तालुक्याच्या मुळा नदी पात्रातून जो पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे त्याबद्दल मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे प्रकल्प पाणी बचाव कृती समितीने मुळा नदीवरील पिंपळगाव लघु पाटबंधारे प्रकल्प संगमनेर तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याची योजना चालू आहे ती रद्द करून अबाधित पाणीसाठा तयार करा व मुळा नदीच्या पाण्याचे फेरवाटप करून संगमनेर व अकोले तालुक्याच्या पाण्याचा हिस्सा कायम करा आणि मुळा नदी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्वरित व सुलभरित्या पाणी परवाने कसे देता येईल याचा विचार करा। मुळा नदीवरील अंबित धरणाची उंची वाढवून ती 4 TMCचे धरण मंजूर करा अशा अनेक मागण्यांसाठी संगमनेर अकोला तालुका व पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे प्रकल्प पाणी बचाव कृती समितीने यांनी सुगाव फाटा येथे 7 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता बेमुदत रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे। कानोसा न्यूज संगमनेर। मुळा नदीवरील अकोले तालुक्यात पिंपळगाव खांडचा मध्यम प्रकल्प आहे पाण्याचा तलाव। त्या तलावाचं लाभक्षेत्र आपल्या आबाळवाडीपर्यंतची मुळा नदीच्या तीरावरची गावं आहेत, परंतु आणि तो पाण्याचा साठा मर्यादित आहे। तो मर्यादित साठा आहे त्या लाभक्षेत्रातल्या गावांना पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्यासाठी तोच अपुरा आहे। अजून बऱ्याचशा गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना व्हायच्या आहेत, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याच्या योजना व्हायच्या आहेत। असं असताना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील लाभक्षेत्राच्या बाहेरच्या काही गावांना पिण्याची पाण्याची 64 कोटीची योजना मंजूर झाली आणि तिचं काम सुरू झालेलं आहे। त्या गावांना प्यायला पाणी मिळालं पाहिजे ही 100% आमची पण मागणी आहे, परंतु काही लोकांची गैरसोय करून किंवा यालाही धड पाणी नाही आणि त्यालाही धड पाणी नाही असे सगळ्यांची गैरसोय करून पाणी देण्यामध्ये काही अर्थ नाही। त्यांनाही प्यायला पाणी नाही आणि आम्हालाही प्यायला पाणी राहणार नाही, शेतीला पाणी राहणार नाही, अशा प्रकारची स्थिती होणार आहे। म्हणून ती योजना रद्द करून निळवंड्याचं ज्या मोठा उजवा कॅनल चालला आहे तिथं पिनगिरी किंवा चंदापुरीच्या जवळ पाण्याचा साठा करून जवळच्या 7-8 किलोमीटरवर त्यांना पाणी उपलब्ध होऊ शकतं। अशा प्रकारची स्थिती असताना मुळाच्या छोट्याशा तलावातून पाणी घेऊन आबाळवाडीपासून तर कोतुळपर्यंत सगळ्या गावांची वर आंबोळपेठमपर्यंत सगळ्या गावांची गैरसोय करणं हे शासनाचं धोरण चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या धोरणाला प्रतिबंध करण्यासाठी किंवा ती योजना हाणून पाडण्यासाठी सगळ्या मुळा खोऱ्यातल्या लोकांनी दिनांक मंगळवार 7 नोव्हेंबर रोजी सुगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलन पुकारलेलं आहे आणि तो रस्ता आपल्याला बेमुदत रोखायचा आहे। जोपर्यंत ही पिण्याच्या पाण्याची योजना शासन रद्द करून पर्यायी पाण्याचा साठा त्यांना उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आपण तिथून उठायचं नाही। त्याचप्रमाणे आबाळवाडीपासून तर हरिश्चंद्रापर्यंत भूभाग आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला मुळ्याचं पाण्याचं फेरवाटप करून प्रवरेसारखं दिलं पाहिजे। प्रवरेला संगमनेर आणि अकोले तालुक्याला जसा 18% पाण्याचा वाटा दिला आहे तसं मुळेचा पाण्याचा वाटा सुद्धा आमचा ठरला पाहिजे आबाळवाडीपासून हरिश्चंद्रगडापर्यंत आणि आम्हाला लिफ्ट इरिगेशनसाठी सुलभ रीतीनं पाणी परवाने मिळाले पाहिजे। या मागण्यांसाठी आपल्याला तिथं रस्ता रोको सुगाव फाट्यावर 7 नोव्हेंबरला करायचं आहे। मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहा। आज आमची अनेक गावांचा आम्ही दौरा करतोय, त्याच्यामध्ये आज घारगावला सगळ्या प्रमुख लोकांबरोबर चर्चा झाली। ते आपल्या सगळ्या गावातल्या आणि भागातल्या लोकांबरोबर बोलणार आहेत आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय। अशा पद्धतीचं जर आपण आंदोलनामध्ये कुठं जर मागे राहिलो तर निश्चितपणाने आपल्याला पिढ्यानपिढ्यांचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। ही सगळी भूमिका लक्षात घेऊन सगळ्यांनी एकजुटीनं या शासनाच्या आपल्या शेतकरी विरोधी धोरणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं पुन्हा एकदा पाणी बचाव कृती समितीच्या वतीने आवाहन करतो। ती समितीच्या निमित्तानं आज घारगाव इथे या ठिकाणी या आंदोलनात सर्वांनी सहभाग घ्यावा यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही आत्तापर्यंत आबाळवाडी अकलापूर नांदूर तुम्हाला खंदरमाळ आणि आता या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या आमच्या सगळे या बैठकी झालेल्या। पाणी प्रश्न हा एकदम या स्थितीला पाऊण टीमची पाणी फक्त मुळेला अडवलेलं आहे आणि 50 टीमची आमच्या मुळेतून पाणी वाहून जाते आणि म्हणून ती जी होऊ घातलेली योजना आहे तिला पर्यायी पाण्याचा स्रोत आहे
आणि त्यांना पाणी देऊ नये या मताची आम्ही नाही. पर्यायी स्रोत म्हणजे 20 टीएमसीचं पाणी प्रवरेमध्ये आहे. उजव्या कालव्यातून पिनगिरीमधून त्या योजनेला पाणी देता येईल किंवा चन्नापुरीच्या घाटापाशी सुद्धा MI टँक करून तिथून पाणी त्यांना देता येईल. ह्या शेतकऱ्यांनी दोन्ही बाजूनी किमान माझ्या माहितीप्रमाणे 1000 कोटीच्या आसपास लोकांच्या सायपणी दोन्ही बाजूनं झालेल्या आहे आणि लोक सर्व कर्जबाजारी आहे. आणि त्यातमध्येच आता ही पिंपळगाव खांडचं पाणी दिल्यानंतर आरक्षण लागलं. आरक्षण लागल्यानंतर ह्या लोकांना पाणी खाली मिळणार नाही आणि मग फार वाईट अवस्था होणार आहे. ज्यांनी ज्या पाईपलाईनी केल्या ते कर्जबाजारी होतील आणि पाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर निर्माण होणार आहे. म्हणून यासाठी त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे आणि ह्या परिसराला खाली 26 टीएमसीचं पाणी धरण झालेलं आहे आणि मग आम्हाला पाऊण टीएमसीच पाणी का? आम्हाला सुद्धा 5-6 टीएमची पाणी संगमनेर आणि अकोले तालुक्याला मिळालं पाहिजे आणि याचं फेरवाटप झालं पाहिजे. यासाठी हा फार मोठा भव्य दिव्य हा मोर्चा सुगाव फाट्या ह्या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी संपूर्ण घारगावकरांनी आम्हाला फार मोठी इथं गावी दिलेली आहे का आम्ही बहुसंख्येनं तुमच्यामध्ये ह्या प्रश्नामध्ये येणार आहे. हा प्रश्न फार गंभीर आहे. इथले आमचे ज्ञानेश्वर सरपंच असतील, शांताराम असतील, सगळे इथले सगळे कार्यकर्ते, आंबीचे सरपंच असतील, गोरबनचे सरपंच असतील, या सर्वांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून हे सगळेच येणार आहे. म्हणून या ठिकाणी पाण्याचा अतिशय जाज्वल्य प्रश्न असतो. ज्या वेळेला तुम्हाला गाई पाळायची असेल, चारा करायचा असेल तरी पाणी पाहिजे आणि ह्या परिसरामध्ये 60 गाव आहेत. 60 गावांच्या योजना जरी केल्या तर पाऊण टीमची पाणी पुरणार नाही आणि हे पाणी आणखीन तिकडे द्यायचं. हो, अशा पद्धतीने जायचं नाही. आम्ही ती योजना आणून पाडू. पर्याय त्या योजनेमध्ये आम्ही त्या चारामध्ये गाडून घेऊ, पण ती योजना जाऊन देणार नाही. पर्याय व्यवस्था करावा आणि ह्या ठिकाणी आमदार आहेत, संगमनेरच्या आमदारांनी, आमच्या तालुक्याच्या आमदारांनी एकत्र बसावा, यांनी निर्णय घ्यावा आणि त्या पाण्याची पर्याय व्यवस्था करावा. पालकमंत्री आहे विखे पाटील, यांनी विचाराची देवाणघेवाण करून पर्याय व्यवस्था करून पाणी द्यावा. पाणी उपलब्ध करा, पाणी द्या ना. आमच्याकडं नाही पण पाणी उपलब्ध करा, पाणी द्या. ह्या आमदारांना आतापर्यंत 4 वर्षामध्ये थेंब सुद्धा पाणी अडवलेलं नाही आणि हे पाणी द्यायला निघाले. अतिशय चुकीच्या दिशेने चाललेले काम आहे. म्हणून पाणी उपलब्ध करा आणि मग पाणी द्या, हीच आमची विनंती राहणार आहे. आणि ह्या परिसरांना सर्वांना आव्हान करतो, हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही. तुम्ही सर्वांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी आम्ही सर्वांना विनंती करतो. आणि आता आम्ही थोड्या घोषणा देऊ. गावकऱ्यांना पाणी बचाव कृती समितीचे कार्यकर्ते, सन्माननीय माजी प्रशासकीय अधिकारी BG देशमुख साहेब, आमच्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय सीताराम पाटील देशमुख, त्यांच्या समवेत आलेले विविध गावचे कार्यकर्ते, सरपंच, या ठिकाणी त्यांनी 7 तारखेच्या आंदोलनाची जी योजना आहे ती आमच्या कानावर घातली आणि या ठिकाणी पाठीमागे मला वाटतं 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी पारनेर तालुक्यात देखील कुणीतरी एक भोर नावाचे व्यक्ती आणि सन्माननीय अण्णा हजारे यांनी देखील मुळेच्या पाण्याची मागणी केली होती. माझं असं मत आहे की देशमुख साहेबांनी आता सांगितलं की ओझरच्या वरती 18% पाणी प्रवरेचं राखीव संगमनेर आणि अकोल्यासाठी आणि त्याच्यापेक्षा लांब असणारा हा भाग अंतराने हरिश्चंद्रगड ते अभळवाडी आम्हाला सुद्धा एक 25% पाणी राखीव ठेवून त्या इतर लोकांना कोणाला पाणी पाहिजे असेल तर त्यांनी त्याची निश्चित मागणी करावी आणि आम्हाला आमचं हक्काचं पाणी. यापूर्वी मी एकदा आमच्याकडं बोरबनला एक बाळासाहेब थोरात त्यावेळेला मंत्री होते आणि त्यांच्याकडे मागणी केली होती की निळवंड्याला जसं निळवंड्याला एक पाईप टाकून तुम्ही संगमनेरला पाणी आणलंय असं पठारासाठी वरती पाणी आणा आणि पठाराला निळवंड्याच्या पाण्यातून त्या ठिकाणी जवळपास मला वाटतं आता 20 TMC पाणी निळवंडा आणि भंडारदारा त्यातून पठार भागाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी करा. ते सुद्धा आमचे बांधव आहेत, त्यांची चांगली सोय होईल आणि अतिशय अमृतवाहिनी प्रवरेचं गोड असं पाणी त्यांना मिळेल अशा प्रकारचं त्यांनी त्या सन्माननीय लामटे साहेबांनी, सन्माननीय आमदार बाळासाहेब थोरातजी, त्याचप्रमाणे पालकमंत्री विखे साहेब यांनी सुद्धा त्या गोष्टीत लक्ष घालून त्यांना कायमस्वरूपी पाणी मिळेल, हे पाणी अर्धवट पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था न करता हे जे हक्काचं पाणी हे अजूनवरती पश्चिम वाहिनीला जाणारं पाणी आडून हे आम्हाला हक्काचं पाणी आम्हाला ठेवावं यासाठी आम्ही ही जी कृती समिती आहे यांच्यासोबत आमचं संपूर्ण पठारभाग आम्ही मोठ्या संख्येने या आंदोलनाला उपस्थित राहणार आहोत. त्यांच्या या आंदोलनाला
आम्ही आमचा सर्वस्वीचा पाठिंबा आहे. या ठिकाणी एवढे बोलून मी थांबतो. फेरवाटपाची समिती, त्या समितीतील सर्व सदस्य, प्रथमतः मी आमच्या घारगाव बरोबरच्या वतीने या समितीचं खरोखर अभिनंदन करतो की त्या मंडळीनं गेली 10-15 दिवसापासून या आंदोलनाचे नियोजन केले आणि प्रत्येक गावात जाऊन ते आपले फिरतात, सांगतात. असो या ठिकाणी आता सगळेच बोललेत, मी तरी काय बोलणार. पठार भागच्या बांधवांना प्राधान्य म्हणून त्यांना पाणी मिळालंच पाहिजे या मताची आमचंही दुमत नाही. परंतु आमची ढवळी झाली, आम्हाला पाणी मिळतं आत्ताशी कुठं बागायचं व्हायचं आणि त्याच्यातून तुम्ही जर पाणी बंद केलं तर आम्ही तसंच गटारात जायचं. त्याच्यापेक्षा त्या बांधवांना पाणी पर्याय व्यवस्था आहे तिथून उपलब्ध करा. आमचं काही म्हणणं नाही. पठारातल्या बांधवाले तुम्ही आम्ही बांधवच आहेत, तुम्ही आम्ही नाराज होऊ नाही का बा आमच्या विरोधात आहे का? तुमच्या विरोधात नाही, फक्त तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे, पण आमचंही नाही पळवलं पाहिजे. आमचं हक्काचं पाणी राहिलं पाहिजे. आणि यासाठी हा मोर्चा आणि मोर्चात मागणी काय? आंबीत धरणाची 4 टीएमसीनं उंची वाढवायची. ठीक आहे, त्याचं जर ते उंची वाढली, आता आम्हाला इथं या पिंपळगाव खांडमधून 2 रोटेशन मिळतात, ते आबळवाडीसाठी. आमचा प्रयास काय होता का हे पाणी साकूरला गेलं पाहिजे. आमचं साकूरवाल्यासाठी काही नाही, त्यासाठी पाणी उपलब्ध वरती करा. आताच्या कालखंडामध्ये पूर्वी पिचड साहेबांनी ना 5 वर्षात 2 ठिकाणी 2 टीएमसी पण पाणी साठवलं जायचं. आता या चालू घडीमध्ये कुठेही पाणी साचलं नाही. आणि पाणी न साचता भागाला न विचारता, ज्याचे जे लाभार्थी त्यांना न विचारता तुम्ही जर वेगळा काही निर्णय घेत असेल तो चुकीचा आहे. तुम्ही या गोष्टीचा बारकाईने विचार करा. तालुक्यातील जिल्ह्यातील सगळी मंडळी तुम्ही बसा आणि या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे निळवंड्यातून पाणी वरच्या बांधवांना द्या. त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे इकडं भोजदरी, कुरकुंडी वरचाही पट्टा आहे ना, तो बी वंचित आहे, त्यांनाही पाणी मिळालं पाहिजे. पण इकडं वरच्या भागाला निळवंडे मात्र सोयीस्कर आहे. जसं निळवंड्यात ते संगमनेर पाणी आणलं गेलं म्हणजे मग तो शहरी भाग होता, तर ग्रामीण भागाला सुद्धा ते पाणी मिळावं ही एक आमची माफक अपेक्षा आहे. याचप्रमाणे हा जो मोर्चा आहे, हे जे आंदोलन आहे, हे तमाम शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती का पुढाऱ्यांचं नाही, हे तुमच्या भविष्यासाठी चाललेले, आपल्या लेकराबाळांसाठी चाललेले. सर्व तळागाळातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण आपल्या गाड्या घ्या, दुसऱ्याच्या गाड्या, भाड्याच्या गाड्या, पण गावातून प्रत्येक गावातून 4-2 गाड्या त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत. आणि ही जी मंडळी लढतात यांना आपण कमीत कमी तेवढा सपोर्ट केला तर हे पुढं अजून पुढं पाऊल टाकेल. कारण ही लढाई इथं संपणार नाही, खरी लढाई उद्यापासून सुरू होईल. आणि फेर पाणी वाटप करायचे, फेर पाणी वाटप करायचे म्हणजे नुसतं अकोल्यात होणार नाही. त्यासाठी या कमिटीला आहे ना रात्रंदिवस मेहनत घ्यावा लागणार आहे आणि ती तमाम शेतकऱ्यांसाठी चाललेलं आहे. म्हणून यांना फक्त प्रोत्साहन देण्यासाठी येत्या 7 तारखेला आपण सर्वांनी शिदोड फाटा या ठिकाणी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सर्व तमाम शेतकऱ्यांनी सुगाव फाटा या ठिकाणी सर्व तमाम शेतकऱ्यांनी, पुढाऱ्यांनी, सर्वांनी आपल्या आपल्या स्वखर्चानी, कारण आता खर्च करा तर तुमच्या लेकराबाळाला पुढं पाणी राहील. आणि आताची ही जर संधी हुकली तर परत पाणी मिळणार नाही. तेव्हा सर्व तमाम शेतकऱ्यांना पठार भागातील आबळवाडी, अकलापूरपासून तर आमच्या पिंपळदरीपर्यंत, पिंपळदरीची कंपनी या ठिकाणी आली, सर्वांना मी विनंती करतो, सर्व तमाम शेतकऱ्यांना का दादा हो, येत्या 7 तारखेला सुगाव फाट्यावर आपण या आंदोलनात सहभागी व्हावं. जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा. पुन्हा एकदा या कमिटीचं मी आभार मानतो. अकोल्यावरून आलेल्या कमिटीने या ठिकाणी सर्व त्यांचे विचार मांडले. तसेच आसपासच्या परिसरातल्या गावांमधून जे ग्रामस्थ जमा झाले त्यांनी या ठिकाणी, ग्रामस्थ शेतकरी त्यांनी विचार मांडले. खरोखरच ही जो पाणी प्रश्न आहे तो अतिशय बिकट आणि कळीचा मुद्दा आहे. या ठिकाणी आम्हालाच पाणी उपलब्ध नसताना आमचं हक्काचं पाणी जर कुठं जात असेल, आमचा त्याला विरोध नाही. ते सुद्धा 10 गावाला पाणी जाणार, 7 गावाला, ते सुद्धा आमचे पाहुणेच आहेत, सोयरे धायरेचे आहेत, बांधवच आहेत. परंतु शांताराम शेट्टी सांगितल्याप्रमाणे आम्हालाही नाही आणि त्यांनाही नाही, असे दोन्ही ठिकाणी 2 जण हुकणारे. आणि अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी पर्यायी पाणी जिथं असेल त्या ठिकाणावरून त्यांची व्यवस्था करावी आणि आम्हालाही उघडं करू नये. कारण हा जो पट्टा आहे पूर्ण शेतकरी पट्टा आहे आणि ग्रामीण भाग हा पूर्ण पाण्यावर आणि शेतीवर अवलंबून आहे. हे जर पाणी संपलं, शेती जर संपली तर ते त्यांनाही कमी पडणार आहे आणि आम्ही संपणार आहे. त्यासाठी कदाचित त्यांना जे तिकून कुठून पाणी मिळेल त्या लढ्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी होऊ. पण या कामामध्ये त्यांनी आम्हाला सुद्धा सहकार्य करावं. किंवा जे हक्काचं राखीव पाणी आहे त्या पाण्यामध्ये जो पुढं हे
बाकीच्यांना देतात त्याच्या अगोदर त्यांनी व्यवस्था करावी त्या पाण्याची आणि मग ते पाणी त्यांना उपलब्ध करून द्यावं अशी मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो. आणि आत्ताच 7 तारखेला 7 नोव्हेंबरला सुगाव फाटा येथे जे रास्ता रोको आंदोलन आहे त्यामध्ये सर्व काही शेतकरी बांधव असतील त्यांनी सहभागी व्हावं अशी मी कळकळीची विनंती करतो.